राम कृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरा
सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा वैष्णवांचे नानी होईन किडा वैष्णवांचे नानी होईन किडा उच्चिष्ट लोळेन अंगणी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा वैष्णवांचे नानी होईन किडा वैष्णवांचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज देई देवा ऐसे जन्म आता मज देई देवा ऐसे जन्म आता मज देई देवा ऐसे जन्म मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे जीवा सर्व काळ त्यांचे चरण रज येथे अंगावरी त्यांचे चरण रज येते अंगावरी त्यांचे चरण रज येथे अंगावरी त्यांचे चरण रज येते अंगावरी वंदिन ते शिरी जाईन मागे ते श्री जाईन मागे वंदिन ते श्री जाईन मागे ऐसे जन्म आता मज देई देवा 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 आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे जीवा सर्व काळ का म्हणे येथे राहिला से भाव तुका म्हणे येथे राहिला से भाव का म्हणे येथे राहिला से भाव तुका म्हणे येथे राहिला से भाव सकळ ही वाव जाणून या सकळ ही वाव जाणून सकळ ही वाव जाणून का म्हणे येथे राहिला से भाव तुका म्हणे येथे राहिला से भाव का म्हणे येथे राहिला से भाव तुका म्हणे येथे राहिला सकळ ही वाव जाणून या सकळ ही वाव जाणून या सकळ ही वाव जाणून या ऐसे जन्म आता मज देई देवा 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 आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे जीवा सर्व काळ जीवा सर्व काळ पार कुमाई पार कुमाई जय 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 पार कुमाई बोला सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी सेविना उच्चिष्ट लोळेन
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी रामकृष्ण हरी सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ त्यांचे चरण रज येती अंगावरी त्यांचे चरण रज येती अंगावरी वंदिन ते शिरी जाईन मागे ऐसे जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ तुका म्हणे येथे राहिला से भाव सकळ ही वाव जाणोनिया ऐसे जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ विठ्ठल विठ्ठल सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदी त्याचे पाय तुका वंदी त्याचे पाय तुका वंदी त्याचे पाय ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदी त्याचे पाय तुका वंदी त्याचे पाय तुका वंदी ऐसा राम नित्य ध्याय तुका वंदी त्याचे पाय 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 तुका वंदी त्याचे सेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवांचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू
श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताजवळ साधू संतांची सेवा घडावी या भावनेने जन्माची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने आणि विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, परमार्थाचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये प्रभू रामरायाने जिथे काही काळ राहून तपश्चर्या केली, अनेक ऋषीमुनींनी जिथे राहून काही काळ तपश्चर्या केली, त्या तपाच्याच नावाने अलंकृत झालेलं हे तपोवन. आणि या तपोवनामध्ये श्री संत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या आश्रमामध्ये एक अधिक मासानिमित्त असलेला हा महामहोत्सव, 1 महिन्याचा महोत्सव, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान उभ्या महाराष्ट्राचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य बंडा महाराज कराडकर उर्फ तात्या, गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा पुरुषोत्तम मासानिमित्त 1 महिन्याचा नाममहोत्सव तथा भावार्थ रामायण पारायण. आणि या निमित्ताने 1 महिनाभर कीर्तन, त्या कीर्तन सेवेमध्ये मला एक सेवा गुरुवर्य महाराजांनी सांगितली. या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. पारायणासाठी उपलब्ध असलेले महाराष्ट्रातून अनेक गावोगावीचे भाविक, विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भाविक सगळे, नाशिक जिल्ह्यातील आज इथं बरेच मोठे मोठे कीर्तनकार, गायक, वादक, सगळे गावगावचे सप्ताहाचे संयोजक, अनेक गाव कारभारी दमानं आलेत. असो, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतोय. काय योगायोग आहे, पुरुषोत्तम मासामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामरायाचं इथं रामचरित्र चालू आहे. ज्यांच्या पवित्र मुखातून ऐकत आहोत आपण, रामरायाचं चरित्र भरत महाराज सांगतात. हे एक वैशिष्ट्य आहे महाराज. वा, आदरणीय भरत महाराज पाटील यांच्या पवित्र मुखारविंदातून आपण रामायण ऐकत आहात. आणि भावार्थ रामायणाचं महिनाभर पारायण. एरवी भावार्थ रामायणाची पारायणं वैयक्तिक पद्धतीत होतात, अशी सामुदायिक पद्धतीत झालेलं मला तर काही पाहण्यात नाही. आळंदीमध्ये श्री गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी भावार्थ रामायणाचा एक 8 तासाचा केला होता. 2-3 वर्ष त्यांनी तो चालवला. त्याच्यात भावार्थ रामायणाचं पारायणही झालं होतं आणि चिंतनही झालं होतं. परंतु असं महिनाभर, तेही रामरायाच्या नगरीमध्ये रामरायाच्या रामायणाचं पारायण, आणि तेही पुरुषोत्तम मासामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामरायाच्या नगरीमध्ये. आमच्या गुरुवर्य तात्यांच्या मनात काही वेगळ्या वेगळ्या संकल्पना असतात. तात्यांना काहीतरी वेगळंच सुचतं आणि त्या वेगळ्या कल्पनेतून सगळ्या समाजाचं कल्याण कसं होईल असा विश्व उद्धाराचा संकल्प घेऊनच गुरुवर्य तात्यांची आत्तापर्यंतची ही वाटचाल. आणि मग त्या निमित्ताने हा महामहोत्सव, खूप छान पारायण, आणि मग सगळ्या मंडळीच्या सहकार्यातून हा उत्सव पार पडत आहे. मला तर जसं मी आळंदीत आलो 2002 साली, 2002 सालापासून मी जसा आलोय तसं तात्यांचंच श्रवण करतोय महाराज, आणि तात्यांकडेच पाहून राहिलो. डांगे पंचमंडळामध्ये दर महिन्याला गुरुवर्य तात्यांची कीर्तनं, किती कीर्तन ऐकली असं 2002 सालापासून महाराज आत्तापर्यंत. अजून काही महाराजांचं कीर्तन असलं का मी टाळ घेऊन हजरच. असे खूप महाराजांची सेवा तिथं ऐकण्याचा योग. आणि मग काय कोण जाणे, पण गुरुवर्य महाराजांच्या आचार विचाराची छाप माझ्यावर पडली बरं का. असे प्रत्येक कीर्तनकारावर कोणाची ना कोणाची छाप राहते. आणि माणसाने वागावं बी असं की आपल्या आचार विचाराची छाप पडली पाहिजे. बरेच कीर्तनकार छाप टाकायला जातात, पण ती आचार विचार नसल्यामुळे छाप पडत नाही. पडली तर गाय छापच पडते. पण आमच्या गुरुवर्य तात्यांची काय कोण जाणे, जसं परीस लोखंडाला आकर्षून घेतो, जसं ते लोहचुंबक लोखंडाला आकर्षण घेतं, तसं गुरुवर्य तात्यांनी महाराष्ट्रात ते हजारो साधक आकर्षित केले. त्यातला मी एक दुबळा वारकरी, साधा साधक,
पण गुरुवारी तात्यांच्या आचार विचाराचा पगडा आमच्यावर पडला. ते तात्यांचं वारकरी जीवन, खांद्यावर पताका, ठसठशीत मुद्रा लावलेल्या, भजनप्रेमी, वारीवर प्रेम आणि अभंगाचे विवेचनाची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टीने आमच्यावर खूप छाप पडली. मी 4 वर्ष संस्थेत असताना काय कोण जाणे, पण आम्ही 2004ला मी संस्थेत बसलो. 2004पर्यंत दर महिन्याला आपल्या मंडईवाले धर्मशाळेमध्ये दर महिन्याचं एकादशीचं कीर्तन गुरुजनांचं राहायचं. मग एखादं कीर्तन मारुती बाबा करायचे, एखादं वैद्य बाबा करायचे, घुले बाबा करायचे, मोठे बाबा करायचे, संस्थेची शिक्षकांची कीर्तनं राहायची. पण मी 2004ला जसं पांडुरंग पाटील बसलो, पण काय कोण जाणे, हे सगळे शिक्षक त्या काळात थकले होते. आमचे गुरुवारे मोठे बाबांपासून निकम बाबापर्यंत थकले होते. आम्हाला सगळ्यांचा लाभ झाला. 2004 साली संस्थेने निर्णय घेतला की गुरुजनांना आता महिन्याला कीर्तन करू द्यायचं नाही. मग महिन्याला संस्थेत कीर्तनकाराला कुठं कमी, ठेस लागून पडला तरी कीर्तनकारावरच पडन मला. आणि मग संस्थेने कोण्या ना कोण्या कीर्तनकाराला उभं करायचं. पण थोडेसे असे साधे बोळे कीर्तनकार उभे राहायचे. मग आम्हाला तर आम्ही नवीनच आलो होतो, अशी ज्ञानाची भूक राहायची, खूप भूक राहायची, व चांगलं ऐकायला भेटावं, नवीन ऐकायला भेटावं. मग 2004 सालापासून संस्थेत बसल्यापासून मग गुरुवारी महाराजांचंच श्रवण दर महिन्याला. मग आता तिथं कोणाच तरी राहायचं, गुरुजनांची नसायची कीर्तनं, मग आम्ही महाराजांचं श्रवण करायचो. खूप कीर्तनं ऐकली महाराज. मी अनेक लिहून सुद्धा काढलेलीत महाराजांची, कित्येक वाक्य, 1000 वाक्य महाराजांची लिहिलेली असतील माझ्याकडे. तेव्हा यांनी लिहून ठेवलं. मला खूप महाराजांचं खूप. आणि मग तेव्हापासून मग संस्था सुटल्यानंतर तर जसं आम्ही ज्ञानोबराच्या तळावर जातो, तात्यांबरोबर वारीत चालण्याचा काही योग आला नाही. ते कराड करत चालतात. मी काही दिवस आदरणीय पद्माकर महाराज देशमुख यांच्या दिंडीत चाललो, काही दिवस 1 महिना वारकरीत आमची विलासबा त्यांच्या दिंडीत चाललो. आता आम्ही परकळ्यात चालत होतो. त्या परकळ्याचं भाग्य असं आहे, तिथं ना एक माणूस संपला का दुसरा बरोबर आणून देतो देव महाराज. ती परकळ्याची दिंडी ना, ती दिंडी बारामतीची, पण बारामतीची 12 बी माणसं नाहीत त्याच्यात भजन करायला. आता त्यांचा भजनाचा दुरान्वय सुद्धा संबंध नाही. पण मग तिथं आमचे पहिले रामभाऊ चालायचे, रामभाऊ हासे, ह्यात नाशिक जिल्ह्यातले ते पांगरीचे. आणि मग वारले रामभाऊ, गाथापाठ. आणि रामभाऊ थकायला ना आम्ही जायला एकच झालं परकळ्यात. मग आता आम्हीच परकळ्याचं भजन चालवतो. आमचे मालक लई चांगले. मालक म्हणजे असे म्हणायलाच मालक नाही, तर आम्हीच सांगतो मालक आणा बादली भरून. मालकच भाजीची बादली भरून आणते. मालक आमचं मोडीतच नाही. आणि मग ते परकळ्याचं भजन. आता परकळ्याचे मुक्काम मागं पुढं. मग आदरणीय गुरुवडे तात्यांनी त्यांचेच शिष्य असलेले आदरणीय राजू भाऊ कराडकर, राजूला सांगितलं, हे राजू, हे ज्ञानोबा, हे भजन करणारी पोरं येतं, यांना एक तुझ्या कराडकराच्या दिंडीतलं एक तंबू देत जा, तुला काय असेल ती थोडीफार बिशी देतील ते. मग आम्ही दिवसभर चालायला परकळ्यात, झोपायला कराडकरात. पूर्वी त्या तंबूत गुरुवारी तात्याच थांबायचे. आणि मग जसं आम्ही तळावर जायला लागलो तसं मग रोज तात्यांच्या शेजारी टाळ घेऊन उभं राहायचं. मग तात्यांनीच आमच्याकडून समाध्या पाठ करून घेतल्या. नाट, बाळक्रीडा, तीर्थवळी, पत्रिका, तुकोबरायच्या मोठमोठ्या गवळणी. तात्यांनी म्हणा म्हटलं का ते नाही म्हणायचंच नाही, म्हणायचंच असं. मग गुरुवारी तात्यांमुळंच आम्हाला जागराचं वळण लागलं. नंतर मग तात्यांच्याच मुखातून ऐकून आम्ही आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा सुरू केली. 1 साल गुरुवारी महाराज आमच्याबरोबर प्रदक्षिणेला होते. खूप आवडलं त्यांना ते प्रदक्षिणेचं वातावरण, भजन, खूप भजन. आता भजन आम्हाला भजनाचं खूपच आवड आहे, भजन. मग गुरुवारी तात्यांनी जी नेमाची मालिका सार्थ केली, त्याच्यात 2 पानं पंचकृषीचं वर्णन केलेलं आहे, आळंदीच्या पंचकृषीचं 2 पानात. कारण गुरुवारी तात्या आमच्याबरोबर होते. त्याच्यात असं लिहिलं आहे महाराजांनी, ज्याला चांगलं भजन करायचं असेल आणि अलंकापुरीची सेवा करायची असेल, माऊलीची सेवा, त्यांनी या ग्रुपमध्ये जाऊन भजन करावं. खूप छान भजन आहे, भजनही चांगलं आहे, भोजन आहे. तात्यांनी त्यात बऱ्याच जेवणांचं बी वर्णन केलं आहे, नाश्त्याचं, मसाला वडीचं, याचं त्याचं खूप वर्णन केलं आहे. मग तात्यांचंच ऐकून आम्ही सासवडची प्रदक्षिणा दरवर्षी करतो, त्र्यंबक राजाची प्रदक्षिणा करतो. तुम्ही नाशिककर येत नाहीत त्याची भावना आहे मला, आहे 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 आहे. तसं माझं बारीक ध्यान आहे. लोकांना वाटतं माऊली उगं भोळं आहे काय नो, भोळं मी सगळं जाणून भोळा आहे बराचो. तुम्ही येत नाहीत त्या प्रदक्षिणेला. पण त्र्यंबकेश्वराची ही दरवर्षी प्रदक्षिणा आम्ही करतो, सासवडची करतो, आळंदीची करतो. आम्ही करतोच नाही, हे झाड तात्यांनी लावलं याचा आम्हाला अभिमान आहे. विठ्ठल लाखो लोक घडवण्यापेक्षा लाख लोकाला घडवणारा एक घडवला पाहिजे. त्यात तात्यांनी जी अनेक मंडळी तयार केली त्यात आम्ही एक.
मग एकलव्यासारखं आपलं लांब उभं राहून, मी खरं तर महाराजांच्या जवळ राहिलो नाही, पण महाराज लांबून उभं राहूनच सगळं शिकत गेलो महाराजांकडून. आणि मग महाराजांच्या होईल अगदी 100% नाही पण 1% तरी कृपेला पात्र होण्याचा प्रयत्न करतो. तात्यांच्या हाताखाली राहणं सोपं नाही. पठाण परवाडला पण तात्या नाही महाराज. लय कडक काम. जसं वड काढून काळी तीनला पखवाज लावा, जसा तो उतरतच नाही खाली तसं महाराजांचं शिस्तीत. पण जो महाराजांच्या शिस्तीत वागला जा त्याला भंगच नाही महाराष्ट्रात. महाराज त्याला भंगच नाही. असे गुरुरे महाराजांची ही तालीम. या तालमीत अनेक पैलवान तयार झाले, त्यात मी आपल्या कडाकोपऱ्याचा एक साधा पैलवान. आणि मग महाराजांच्याच मार्गदर्शन आता बोलतानाच म्हणलं होतं आपली गाठ आता सासवडच्या जागराला हवं म्हणले हजर आहे जागराला. गेल्या वर्षी सासवडपासून आम्ही वाखरीपर्यंत रोज जागराला. एक दिवस नात्यापुते, आता त्यांचंच कीर्तन आहे ते नात्यापुतेचं, ते त्यांनीच माझ्या गळ्यात घातले. नात्यापुतेचं कीर्तन झालं मी आजारीच पडलो. कीर्तन मग सकाळी जागराला गेलो नाही. त्यांनी मामाला ठोंबरे बोला, हे जा ज्ञानोबाला घेऊन ये म्हणले. जा ज्ञानोबाला घेऊन ये. ते लईच आजारी पडलं, खूप फनपण 100 ताप मला. पण दुसऱ्या दिवशी परत जागराला हजरच राहिलो. वाखरीचा जागर झाला आणि ज्यावेळेस महाराज खुर्चीवर बसले मला म्हणले ज्ञानोबा इथे ये. आणि मग मला त्यांनी पाय दाखवला. मला म्हणले मी तुम्हाला सासवडपासून दाखवलाच नाही, पण खरं सांगू जागराला उभं राहायची ताकद माझ्यात नव्हती. पण हे जर मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही आम्हाला उभंच राहून दिलं नसतं. फक्त माझ्या ज्ञानोबराची सेवा घडावी एवढीच माझी पवित्र भावना होती. एवढी म्हणजे कोण हवं इथं चांगले तरुण तडफदार कीर्तनकार बसून कीर्तन करतील. काही झालं नाही त्यांना महाराज. चांगले विलास शेठ चांगले कीर्तनकार आहेत, बसून करतात कीर्तन. आणि तात्यांनी केवढा आदर्श घालून दिलाय. आज एवढा पॅरालिसिस सारखा दुर्धर आजार असून सुद्धा काठी घेऊन उभा राहून कीर्तन करणार. बरं कृष्णा तात्या खुर्चीला धरून कीर्तन करणार हे सोपं नाही महाराज. नाही तर चांगले चांगले कीर्तनकार बसून कीर्तन करतात. खरं तर असली सगळी गंगापूर धरणाखाली उभी केली पाहिजे, दार उघडे करून दिले पाहिजे मला. नॉन स्टॉप हिंदी महासागर सापडलीच नाही पाहिजे. केवढा मोठा आदर्श आहे हा. आदर्श काय कोण जाणे, पण वारकरी संप्रदायाला कुठंतरी वेगळं वळण लागायला लागलं का देव असा एखाद्या महात्म्याच्या वागण्यातून ते वळण सुधरून देतो. आज हजारो कीर्तनकाराला हा उद्बोध झालाय की बसून करण्यापेक्षा एवढे जर्जर असून सुद्धा उभ्याने कीर्तन. नाही 2 तास तर 1 तास, नाही 1 तास तर निदान 40-50 मिनटं पवित्र भावनेने महाराज ही सेवा करतात. अशा पुण्यश्लोक महात्म्याच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल शेवेन वच्चष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा. आयशे जन्म आता मज दे देवा आवडी हे जीवा सर्व काळ. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांची काहीतरी सेवा घडावी या भावनेने भगवंताला जरा वेगळे वेगळे जन्म मागतात. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जन्माच्या बाबतीत 4 प्रकारचा वर्ग सांगितलेला. या मृत्यूलोकात जन्माच्या बाबतीत एक 4 प्रकारचा वर्ग दिसून येतो. आपलं धर्मशास्त्र सांगतं जन्माच्या बाबतीत 4 प्रकारचा वर्ग कोणता. वर्ग क्रमांक 1 जन्म नसलेला. वर्ग क्रमांक 2 जन्मच असलेला. वर्ग क्रमांक 3 जन्म चुकविणारा. आणि वर्ग क्रमांक 4 आजच्या अभंगातला जन्म मागणारा. जन्माच्या बाबतीत हे 4 प्रकार आपल्या संत वाङ्मयात शास्त्र वाङ्मयात दिसतात. हे 4 प्रकार आहेत. वर्ग पहिला जन्मच नसलेला, जे जन्मालाच येत नाही, हा वर्ग पहिला. वर्ग दुसरा जन्मच असलेला, ज्याला जन्म घ्यावाच लागतो महाराज, चुकतच नाही त्याचा जन्म. वर्ग तिसरा जन्म चुकविणारा. एक वर्ग या मृत्यूलोकात असं की तो जन्म चुकवण्याच्या मागे लागलाय. आणि वर्ग चौथा आजच्या अभंगातला जन्म मागणारा, जन्म मागतोय. आता तुम्ही म्हणाल महाराज हे 4 प्रकार आम्हाला काही लक्षात आले नाही, कुठे जरा विस्ताराने सांगा. एका वाक्यात सांगतो नंतर विस्तार करतो. वर्ग पहिला जन्म नसलेला परब्रह्म तत्व. वर्ग दुसरा जन्मच असलेला, तुम्ही आम्ही सांसारिक माणसं. वर्ग तिसरा जन्म चुकविणारा साधक. आणि वर्ग चौथा आजच्या अभंगातला जन्म मागणारा साधू संत किंवा आमचे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल थोडं
थोडा विस्तार आपण करू. वर्ग पहिला जन्म नसलेला. एक वर्ग असा आहे की तो या मृत्यूलोकात जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. कोण? त्याला निर्गुण निर्विकार परब्रह्म तत्व म्हणतात. ते जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. भगवंत अर्जुनाला गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगतात, अर्जुना अरे ते जे निर्गुण निर्विकार परब्रह्म तत्व आत्मतत्व ते जन्मतही नाही आणि ते मरतही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ते जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. ज्ञानोबराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेलो, नामदेवरायाला पंढरीचा वियोग सहन होईना. म्हणे कागा केशी राजा मोकलिले माते, न येशी तर सांगा ते सांभाळेत. भगवंताचा टाहो फोडू लागले. ज्यावेळेस नामदेवराय भगवंताच्या वियोगाने शोकग्रस्त झाले त्यावेळेस ज्ञानोबराय नामदेवरायला म्हणतात, अरे नामा, ज्या भगवंतासाठी तू शोक करतो ते परब्रह्म तत्व जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे, सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे, होणे आणि जाणे नाही जया, नाही जया, होणे आणि जाणे नाही जया. हे डबल उतरणी बी आम्ही गुरुवारी महाराजांकडूनच घेतली बरं का. पहिलं नाही तर डबल उतरणी सिंगल उतरणी काही माहितीच नव्हतं. सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे, होणे आणि जाणे नाही जया. अरे नामया, ते परब्रह्म तत्व जन्मालाही येत नाही, होणे जन्मालाही येत नाही, जाणे जातही नाही. निर्गुण निर्विकार परब्रह्म तत्व जन्मालाही येत नाही, मरतही नाही. बरेच लोक वारकऱ्याला थोडंसं बोळासाळा वारकरी दिसला का त्याला हे अत्याधुनिक विचारसरणीची माणसं येड्यात काढतात. काय सांगा गणपत नाना, तसे गणपत नाना भोळे नाहीत, हुशारच येते. बोळासाळा एखादा वारकरी दिसला तर त्याला विचारतात, सांगा हा पांडुरंगाच्या बापाचं काय नाव. आता काय करा, पांडुरंगाच्या बापाचं काय नाव सांगा. आता लोकांना सांगता येत नाही, ते गडबडत येत माणसं. काय कार्याला कारण असतं, कारणाला कारण नसतं. घटाची उत्पत्ती मातीपासून झालेली. घट हे कार्य आहे, माती कारण आहे. कार्याला कारण आहे, कार्यरूपी घटाला कारण मृत्तिका. मातीची उत्पत्ती कशी झाली? कार्याची उत्पत्ती सांगता येते कोणापासून झाली, पण कारणाची नाही सांगता येत. हा घोटाळा आहे महाराज. घटाची उत्पत्ती मातीपासून झाली, मातीची माती अवस्थर कळायची नाही तुम्हाला. अलंकाराची उत्पत्ती सोन्यापासून आहे. अलंकार हे कार्य आहे, सोनं त्याचं कारण आहे. अलंकाराची उत्पत्ती सोन्यापासून आहे, पण सोन्याची उत्पत्ती कोणापासून आहे? अरे बाबा, कार्याला कारण असतं, कारणाला कारण नसतं. जगतरूपी कार्याचं कारण परब्रह्म तत्व आहे. बर, पण त्या परब्रह्म तत्वाचं कोणी कारण नाही. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मासी नाही माता पिता. नाथ भागवतात नाथ महाराजांनी एका ठोक्यात तुकडा पाडलाय प्रश्नाचा. जन्मालाच येत नाही त्याला म्हणायचं परब्रह्म तत्व. बर, परब्रह्म तत्व जन्माला येत नाही. वर्ग पहिला जन्मच नसलेला परब्रह्म. वर्ग दुसरा जन्मच असलेला. तुम्ही आम्ही सांसारिक माणस, तुम्हा आम्हाला जन्म घ्यावाच लागतो. आलो जन्मास येथवरी, आलो जन्मास येथवरी, आलो जन्मास येथवरी, आलो जन्मास येथवरी. प्रथम केला गर्भिवास, प्रथम केला गर्भिवास, प्रथम केला
वर्ग दुसरा जन्मच असलेला तुम्ही आम्ही सांसारिक माणसं तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना पुढेल्या पावना धर्म करा तुकाराम महाराज म्हणतात तुमचं आव सणच सांगते की तुमच्या मागचा जन्म चुकणार नाही घरटी चक्र फेरा जन्म मृत्यूचा भोवरा आपल्या पाठीमाग जन्म मृत्यूचा चक्र फेरा भोवरा लागलेला आहे बा प्रत्येकाला जन्म घ्यावाच लागतो महाराज मृत्यू लोकात माणसं जन्माला येतात जन्मतात मरतात परत जन्माला येतात महाराज वा मरे मागोता जन्मधरी वा मरतो पुन्हा जन्माला येतो जन्मतो बालपण भोगतो तरुणपण भोगतो म्हातारपण भोगतो परत मरतो परत जन्माला येतो परत बालपण भोगतो तरुणपण भोगतो माणसाच्या वाटेले 3 पण आले बालपण तरुणपण म्हातारपण त्याच्यातही असं एक पण गेल्यावरच एक येतं 2-2 संगच येत नाही ते काय शपथ बी देवे दोघांनी संगच करायला एक झाल्यावरच एक येतं बालपण गेल्यावर तरुणपण येतं तरुणपण गेल्यावर म्हातारपण येतं म्हातारपण गेल्यावर पण येत नाही आलं तर सरपण येतं बर मरतो मरे मेल्यावर संपला का नाही मागोता जन्मधरी जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा तुमच्या आमच्या पाठीमागं किती वेळा जन्मा यावे तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागतो जन्म घेण्याची कारणं काय जन्म घेण्याची खूप कारणं सांगितलेली धर्मशास्त्रात वासनेमुळं जन्म घ्यावा लागतो पापामुळं जन्म घ्यावा लागतो बर अहंकारामुळं जन्म घ्यावा लागतो कीर्तनात बडबड केली जन्म घ्यावा लागतो विठ्ठल वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोवळी जन्मधरी जन्म घेणे लागे वासना जर माग शिल्लक राहिली तर जन्म घ्यावा लागतो एक पापामुळे जन्म घ्यावा लागतो विठ्ठल विठ्ठल जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया 3 अहंकारामुळे जन्म घ्यावा लागतो तैसे अहममतेची लवड सवडी मातेन पवतीच बापुडी म्हणून जन्म मरणाचे दुथडी डहुळी ते ठेली ज्ञानोबरा म्हणतात वासनेमुळं पापामुळं अहंकारामुळं आणि कीर्तनात जर बडबड केली तर कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होणे आता जे पावसात बेडूक येत नाही मागच्या जन्मी कीर्तनात बडबड करणारे होते फक्त जितका मोठा बेडूक होतो आणि म्हणून संपला माझा विषय वर्ग पहिला जन्म नसलेला परब्रह्म तत्व वर्ग दुसरा जन्म असलेला तुम्ही आम्ही सांसारिक माणसं वर्ग तिसरा जन्म चुकविणारा चुकवून जन्म दाखवी जन्म दाखवी आपणा भजा नारायणा तुका म्हणे भजा म्हणजे भजा नव्हे भजा भजन करा नाही तर कोणी म्हणून भजाचा काय विषय चालला होता भजे खा त्वरित भावना युक्त भजे खा त्वरित भजाचा विषय नाही भजन करण्याचा विषय चुकवणी जन्म दाखवी आपणा जन्म चुकवण्याच्या पाठीमागं लागतो ज्ञानोबराने काही दृष्टांत दिलेत मारिलियाचे निरागे पाठीचा जेवे सोडमागे तेने आक्षेपे किंवा साक्षेपे लागे
जन्मापाठी किंवा मृत्यूपाठी हा शब्द आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, याने माझ्या पाठीमागच्याचा माझ्या भावाचा खून केलाय, म्हणून लहाना भाऊ जसा त्याचं वैर उगवण्याच्या मागं लागतो. किंवा हरी उमचावया जुवारी जैसा ये डाया, का वैरा बापाची हा पुत्र जसे. ज्ञानोबा राय म्हणतात, जुगारात हारलेला जुगारी जसा पुन्हा त्या डावाला पुन्हा येतो की मी हारलेला सगळी रक्कम वसूल करीन, ईर्षेने त्या डावाला मागं लागतो. हरी उमचावया, हारलेलं द्रव्य पुन्हा मिळवण्यासाठी. जुवारी जैसा, जुवारी म्हणजे जुगारी, जैसा ये डाया, का वैरा बापाची हा पुत्र जशी. याने माझ्या बापाला संपवलं, मी याला संपवणार. जसा पितृभक्त मुलगा त्याच्या मागं लागतो. किंवा मारिलियाचेनी रागे पाठीचा हिरण्याक्षाला मारलं म्हणून हिरण्यकश्यप जसा विष्णूचे सूड घ्यायला मागं लागला, त्याप्रमाणे जन्म चुकवण्याच्या पाठीमागं लागतो साधक. जन्म चुकवण्याच्या पाठीमागं लागतो. हो हो हो, जन्म चुकवण्याच्या पाठीमागं लागतो. बस साधना काय आहे, जन्म चुकवण्यासाठी साधना काय केली पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये याचा बराच ओहापोहा आलाय. भगवत दर्शन जर झालं तर जन्म चुकतो 1, भगवत शरणागतीने जन्म चुकतो 2, भगवंताच्या नामाने जन्म चुकतो 3, आणि भगवंताच्या गावाला गेलं तरी जन्म चुकतो 4. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवत दर्शन झालं जन्म चुकतो. तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. तुमचे जन्म मरण नाही परवा फळाला शकून, अवघा निवारिला शिण. तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. कान्होपात्रेने भगवंताचं दर्शन घेतलं, पुन्हा जन्माला आली नाही. वा, भगवंताच्या दर्शनाने जन्म चुकतो. वा, बर. आणखी काय साधना सांगितली. भगवत शरणागती केली तरीही जन्म चुकतो. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथ अण्णा पवार ह्या नगरीत यायचं आणि त्यांचं नाव नाही घ्यायचं म्हणजे हे विकासश्चर्य ठरलं. नाशिकला गुरुवर्य अण्णांनी खूप वेळ दिला महाराज, खूप वेळ दिला. वा, इथं आल्यावर त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. कोकणात जायचं आणि तांदूळ नाही खायचा, काय मरायला गेला का कोकणात. खानदेशात जायचं आणि मांडा नाही खायचा, कशाला गेला खानदेशात. नाशिकला यायचं शिवी नाही खायची. आपलं म्हणजे अण्णांचं नाव नाही घ्यायचं, काय मरायला आला का नाशिकला. या निवृत्ती महाराज ऐका, आदरणीय अण्णा ह्या ओवीवर जो मज होय अनन्य शरण, आमच्या अगोदरच्या पाठाला ही ओवी होती प्रवचनाला. म्हणजे संस्थेत काही अभंग दिले जातात कीर्तनासाठी आणि काही ओव्या दिल्या जातात प्रवचनासाठी. ही ओवी होती प्रवचनाला आमच्या अगोदरच्या पाठाला. आदरणीय अण्णा त्यांना या ओवीवर काही मुलांनी आम्हाला मार्गदर्शन करा. तर ही ओवी सांगत असताना जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीच एकू. तर ते म्हणायचे ही जर ओवी तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर तुम्ही नाशिकला जा, काळाराम मंदिरात जा. इथं रामरायाची मूर्ती ना पायाकडं हात केलेली जणू असं काहीतरी आहे बघा. आता ते मी एवढं उघडून नाही पाहिलेलं. तर ते माझे भगवंत म्हणतात की जो मज होय अनन्य शरण, असा हात केलेला आहे पायाकडं जणू. त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची एकू. भगवंताच्या शरणागतीने जन्म चुकतो. ऐसे विठोबाचे नाम. शरणागतीचा विषय चाललाय. शरणागतीने भगवंताची शरणागती केली तर जन्म चुकतो. उदाहरण बिभीषणाच. बिभीषण प्रभू रामरायाला शरण आले आणि जन्म चुकला. वा, भगवत दर्शनाने जन्म चुकतो. उदाहरण कान्होपात्रा. भगवत शरणागतीने जन्म चुकतो.
उदाहरण बिभीषणाच भगवंताच्या गावाला गेलं तरी जन्म चुकतो. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. भगवंताच्या गावाला म्हणून नाचत जाऊ त्याच्या गावा. आषाढी एकादशीला गेलं पाहिजे. बरेच जण सांगतात जा 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 रे तुम्ही पंढरपुरा, आणि तुम्ही आम्ही कीर्तन घेतले तिकडं. धन्य माता पिता तयाची. मला काय येडीला असा असा सारखं माहेर सारखं ऐका. बर भगवंताच्या गावाला गेल्यावर जन्म चुकतो, आणि भगवंताचं जर नामचिंतन केलं तर जन्म चुकतो. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. म्हणून जेवताना झोपताना उठताना बसताना सदैव देवाचं नाव मुखाला पाहिजे. म्हणून सदैव. हे आमचे महिना वारकरीत आता आमचे बिशेबुवा त्यांना बघा ना तुम्ही, हे झोपीत जरी इकडून ह्या अंगावून ह्या अंगावर झाले तरीही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बिशेबुवा आमच्या तात्यांजवळ एक सदा म्हणून एक वारकरी बघा, आमचा सदा भाऊ वेगळा, ते इंदापूर तालुक्यातलं एक सदा वारकरी म्हणून लय देव माणसं मार. जेवताना झोपताना उठताना बसून उठले गुडघे दुखत आहेत कंबर दुखत आहेत तरी उठताना हरी 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 हरी. आपलं तसं नाही. आपण बसून उठताना बाया 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 बाया, कांदे लावणाऱ्या का बचत गटाच्या का बिड्या वळणाऱ्या बाया कोणत्या हे पहिलं सांग. बाया 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 बाया. भगवंताचं नाम मुखाला आलं पाहिजे. वा बर. वर्ग पहिला जन्म नसलेला परब्रह्मतत्व. वर्ग दुसरा जन्म असलेला तुम्ही आम्ही सांसारिक माणसं. 4 कारणामुळं जन्माला यावं लागतं. वासना, पाप, अहंकार, कीर्तनी, विक्षेप. बर. वर्ग तिसरा जन्म चुकविणारा साधक. भगवत दर्शनाने जन्म चुकवितो, शरणागतीने जन्म चुकवितो, भगवत नामाने जन्म चुकवितो, भगवंताच्या ग्रामगमनाने जन्म चुकवितो. 3 प्रकार झालेत अभंगाकडे. आता वर्ग चौथा जन्म मागणारा. एक वर्ग असा आहे तो म्हणतो जन्म मी मागतोय, मला जन्माला घाल. वा घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा. बर. घेन जन्मांतरी हेची करावया खरे देवा मला जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे
भगवंता मला जन्म दे जन्म, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. बर मग होत कल्पवरी, सुखे गर्भवास. हरी भगवंता जन्माला घाला मला. ठीक आहे, जन्माला घालायचं, पण कशासाठी जन्म मागता कशासाठी? तर साधू संतांची सेवा घडावी, वैष्णवांची सेवा घडावी, याच्यासाठी मला जन्म दे. तोच विषय तुकोबाराय सांगतात. आयसे जन्म आता मज देई देवा, जन्म देई देवा, देवा मज जन्म देई. एवढंच पद आहे का? मग आयसे पाहू. देवा मला जन्माला घाल. आयसे जन्म आता मज देई देवा. आयसे म्हणजे कैसे? ते पहिल्या चरणात येईल. वैष्णवाची नानी होईन किडा, अमुक तमुक तमुक अमुक. देवा मला जन्माला घाल. आयशे जन्म आता मज देई देवा. कशासाठी जन्म? या अभंगाची मागची पुढची चरण पाहिली तर संतांच्या सेवेसाठी जन्म हवाय. बर, संतांची सेवा करायची. हो, संतांची सेवा करण्यासाठी जन्म घाल. आयशे जन्म आता मज देई देवा. संतांची सेवा का? पुढाऱ्याची करा, सासू सासऱ्याची करा. बरेच जण आईबापाची सोडून सासू सासऱ्याची करतात. बाईलेच्या गोता आवडीने पोशी आणि मात्या पिती अशी दौडवणे. आहेत इथं बी आहेत काय? वर बघा इथं बी आहेत काय असे? तुका म्हणे आईशे आहेत का? हरी आई वडिलाची नाही, मग पुढाऱ्याची करावा, सासू सासऱ्याची करावा, गणगोताची करावी. माणसं गणगोताला खूप वेळ देतात. तुकाराम महाराज म्हणतात नाही, माझा निर्धार आहे. आवडी हे जीवा सर्व काळ. हे आवडी जीवा सर्व काळ. जीवाला हीच आवड सर्व काळ आहे. किंवा संतांची सेवा करण्यासाठी जन्म घ्यावा, संसारिकाची सेवा करण्यासाठी नाही, संतांची सेवा करण्यासाठी. खरं तर जेवढे साधू संत आवडतात तेवढं कोणी आवडत नाही. तुका म्हणे जैसे आवडती हरीचे दास, तैशी नाही आस अनिकाची. संतांवर जेवढी आवड, आवडी हे जीवा सर्व काळ. व्यवहारातल्या लोकांना आम्ही वेळ देतो, पण येरा मान विधी पाळना पुरते. बघा विधी पाळणे. आता सोयरे धायरे बोलावलंय म्हणल्यावर या, आम्ही तुमच्या जागरणाला आलो होतो, निदान तुम्ही आमच्या 10व्याला तरी या. बरं येतो बाबा, तुम्ही निघा म्हणजे येतो 10व्या दिवशी. बरं असो, व्यवहार आहे म्हणून करावं लागतं. पण इतरांवर जी आवड आहे ती किंचित काळ, आणि साधू संतावर जी आवड आहे ती सर्व काळ. आवडी हे जीवा सर्व काळ. एकदा काय झालं, नामदेवरायांच्या घरी नामदेवरायाचे मेवणे आले. गुरुवर्य तात्यांनी खूप मोठा उपकार केला की नामदेवरायाच्या गाथेचं प्रकाशन केलं. खरंच सांगतो मला, प्रत्येकाला विनंती, तो गाथा संग्रही ठेवा. लईच गोड गाथा आहे मला खूप. आता मी पंढरपूरला तेच पारायण केलं, खूपच छान आहे. त्या गाथेमध्ये एक प्रकरण आलंय. नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले, दोघे जण पंढरीशी. नामदेवरायचे 2 मेहुणे म्हणजे बायकोचे भाऊ. लईच नाजूक नातं. वर बघा, नाजूक नातं असतंय ते. आणि 2 मेहुणे सरपंच आले पंढरपूरला. आले दोघे जण पंढरीशी. नेमके नामदेवराय रावळात भजन करायला गेले होते. नामदेवरायच्या पत्नी राजाई म्हणजे त्या दोघांची बहीण, ती तिथं होते. मग राजाईने बंधू देखोनी दृष्टीशी उल्हास मानसी थोर झाला. काय त्या राजाईला भाऊ पाहिल्यावर, अहो माहेरचं कुत्रं जरी आलं तरी बायांना लय आनंद होतो. गोष्ट खरी खोटी आहे, खुशाल माना डुलीता कमाल झाली तुम्हाला. आणि मग राजाईने बंधू देखोनी दृष्टीशी उल्हास मानसी थोर झाला. कडकडोनी भेटी दोन्ही भावाला भेटली. लोभाची आवडी, खूप लोभ भावाचा. मग टाकली घोंगडी बैसावया. दोघाला बसायला घोंगडी टाकली. सातारा भागात बाहेरचा जर पाहुणा आला तर त्याला पुढं ना घमेलभर शेंगा मांडतात उकडलेल्या. खूप चांगला पाहुणचार आहे मला. हो, आपल्याकडं घ्या चहा, वाटणाऱ्या सगळं पिणारा ठोकला पाहिजे तुरून मला. अरे शेंगा उकडलेल्या. तुम्ही जा सातारा भागात, अजून जाता साताऱ्याला, कधी जा. साताऱ्याला गेल्यावर आता कीर्तन झाल्यावर महाराजांना मागू नका म्हणजे बरं झालं. सातारा भागात जर गेलं तर तिथं ना गेलं ताट भरून, काही वाटी भरून, घमेलं भरून उकडलेल्या शेंगा 2-2, 4-4 पोते चेतन महाराज घालत असतात. आणि मग ते पाहुणे रावळे आले का मांडतात. मला ते खूप आवडलं महाराज. पाहुणचार, गुळ शेंगा हे दिलं पाहिजे. बघा लोकांचा चहा आहे, हे काय पाहुणे कब्बर चहा पाजला नाही, तुला प्यायचंच डोक्यात हे फक्त. असो असो
मग राजाईने बंधू देखोनी दृष्टीशी उल्हास मानसी थोर झाला. कडकडोनी भेटी लोभाची आवडी टाकिली घोंगडी बैसावया. मग दोन्ही भावाने राम राम साम झाला. दोन्ही भावाने बहिणीला विचारलं दाजीचं काय चाललंय. बाया खात्यात सासरचं आणि गात्यात माहेराचं, आणि माहेराजवळ गात असताना सासरचं घर अनेक लय गात्यात महाराज. आणि मग विचारलं दाजीचं काय चाललंय. मग सांगायला आले भ्रातार लागले विठोबाचे ध्यानी संसाराची मनी असताना आहे. आणि मग कुटुंबाची खूप फटफचिती झाली आमची. घरधनी अशी विठोबाचा छंद आठवे गोविंद वेळोवेळा खाया ना जेवाया ना ल्याया ना नेसाया दुःख भोगावया जन्माले. आता एकही कीर्तनकाराची बायको अशी नसल महाराज. काय नामदेवराच्या घरच्यांनी भोगलं खरं वाचत नाहीत महाराज. खाया ना जेवाया ना ल्याया ना नेसाया दुःख भोगावया जन्माले. एवढी चर्चा चालू होती तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवरायांच्या पत्नी राजाबाई बावांना गारानं सांगत होतं तेवढ्यात आले. आता किती जरी गारानं ऐकलं तरी ज्यांच्या घरी गेले त्यांना राम राम घालावंच लागतो. आता आम्ही नाशिकला आल्यावर तुमच्या 7-8 जणांची नाव आम्हाला घ्यावंच लागत आहेत. असे काय निवृत्ती महाराज असो. आणि मग तसं त्यांच्या घरी आले ते म्हणल्यावर त्यांना उठून दोघं उठले. दाजी राम राम. दोघांनी नामदेवरायला राम राम घातला. नामदेवरायांनी त्यांच्याकडं फक्त पाहिलं. राम राम तर घातला नाहीच नाही, पण निदान स्माईल प्लीज. इस्त्री केलेल्या कपड्याला जशी घडी पडत नाही तसा नामदेवरायांनी चेहरा इस्त्री छाप ठेवला. म्हणजे चेहऱ्याला घडी सुद्धा पडू दिली नाही. त्याला राम राम तर घातला नाही, पण त्यांच्याकडे पाहून हसले सुद्धा नाही, असं सुद्धा नाही. तसेच आत गेले. त्या दोघाला तर लई झोंबलं, पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या बहिणीला लई झोंबलं. माझ्या भावाला राम राम घातला नाही. ज्या आत गेल्या महाराज आतून कडी लावली आणि जी मालकीन मालकावर म्हणजे राजाईच्या नामदेवरायावर बघा सारल्यात महाराज. ज्या बोलायला लागल्या वर बघा. काहींच्या घरी असं घडतंय ते खाली बघू राहिलेत महाराज. जे नामदेवरायाला बोलायला लागल्या भोंदू घरी येती हरिनामे गरजती धोनी त्यांची पिती पायवणी आगड धुत येते घेऊन टाळवेनं धावणे चारणं. हे गंजडी हे म्हणजे तुम्ही नाही बरं बाळासाहेब. हे गंजडी कसले येतात घरात फाटके तुटके विना टाळ चिपळ्या घेऊन येते तर त्यांचं पाय धूप येतंय. जन्मामध्ये आले माझे सहोदर कधीच्या नवस माझे भाऊ आले सुखाचे उत्तर न करी राम राम तोही न घे त्यांचा. त्यांना तर नका का घालेला, पण त्यांनी घातल्यावर तरी राम राम म्हणावं का नाही. त्यांनाच घालायला पाहिजे ना. त्यांनी घातल्याला तरी घ्यायचं का नाही. का माझ्या भावाला राम राम घातला नाही. नामदेवराय म्हणले नामा म्हणे कांते राम हृदयात म्हणे कांते राम हृदयात म्हणे कांते राम हृदयात म्हणे कांते राम हृदयात. आठवणी तृप्त झालो आम्ही आठवणी तृप्त झालो आठवणी तृप्त झालो आम्ही. वा अशी वंझळवर साखर तुमच्या तोंडात घाला. आणि ती बी पळशाच्या कारखान्याची. कारखाना चालू आहे का सरपंच. ऐका गोड प्रमाणे मावले खोर पैठणकर महाराज खूपच गोड प्रमाणे. नामा म्हणे कांते राम हृदयात साठवणी तृप्त झालो आम्ही. अंतःकरणात राम साठवल्यामुळं कोणाला राम राम घालायची कामनाच निघून गेली. म्हणजे काय कामनाच राहिली नाही. काय आपलं काय कोणापाशी काही थटलंच नाही तर काय राम राम घालायचं. अखेर शेवट बाईला माघार घ्यावं लागले. जुन्या काळातल्या बाया आताच्या बायात हा फरक आहे. जुन्या काळातल्या बाया माघार घ्यायच्या. खुशाल हसत आहे तुम्ही. मी काही बोललोय का काही. आताचं गडी माघार घेत आहे महाराज. त्याला यशस्वी माघार असं म्हणतात. असो असो नका डोळ्याला पदर लावू. आणि मग नामदेवरायाच्या पत्नी राजाई म्हटल्या ठीक आहे सकाळी माझे भाऊ जेवलेले आहेत. आता स्वयंपाक काय करायचं सांगा बरं. जाऊ द्या विषय आपण बंद करू. हा राम राम घालायचा ती गौण गोष्टी आहेत. सकाळी कधीतरी जेवलेत. आज संध्याकाळी स्वयंपाक काय करू. बासुंदी शिरा काय मांडा काय पाठी तुम्ही मांडे आणलेत ना आज. बरोबर असो
मग काय स्वयंपाक काय करायचा सांगा. नामदेवराय म्हणले थांब 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 थांब, सकाळी जेवलेत ना? म्हणले हो. मग आज दशमी आहे. नामा म्हणे कांते, दशमी एक भुक्ती, भोजन निश्चिती करू नये. हा, दशमीला एकच टाइम जेवायचं आपल्या वारकऱ्यात नेहमी. संध्याकाळी जेवण नाही. ते दोन्ही भाऊ तर खालीच बसले. हरारा म्हणजे 40-50 किलोमीटर चालून आलोय, दळणवळणाची साधनं नाही. पण म्हणजे आता तर दाजी उपाशीत मारते. तिले बरं ठीक आहे, आज दशमी, आज स्वयंपाक नाही. मग उद्या काय करू? अगं येडी का खोळी, उद्या निर्जला एकादशी आहे म्हणले. गरीब पाणी आंघोळीला नदीला जाते, प्यायला सुद्धा पाणी द्यायचं नाही. ते दोघं म्हणले करिता गमन बरे तिचे म्हणले. मग द्वादशीला एकादशीला रात्रभर जागर होईल, आणि मग पहाटे पूजा अर्चा होईल, सकाळी पारण्याचं कीर्तन होईल, आणि मग सगळे वारकरी जेवतील, आणि मग वाढू बिडू लागायचं पाहुण्यांनी, आणि मग 2-2:30 वाजता जेव घालू म्हणले द्वादशीला. म्हणले आता काय करावं? ते म्हणले परत खरं सांगाय पाहुणे परत आले असतील. याला म्हणायचं आवडी हे जीवा सर्व काळ. जसे साधू आवडते तसे सोयरे धायरे आवडत नाही. आपलं उलट आहे. विठ्ठल साधूवर खूप प्रेम. आवडी हे जीवा सर्व काळ. बर आईशे जन्म आता मज देई देवा. आईसे म्हणजे कैसे तर सांगतात, वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णवाचे नानी होईन किडा. देवीन उद्दिष्ट लोळेन अंगणी. देवीन उद्दिष्ट लोळेन अंगणी. उद्दिष्ट लोळेन अंगणी. देवीन उद्दिष्ट लोळेन अंगणी. वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णवाचे नानी होईन. वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णवाचे नानी होईन किडा. ऐशे जन्म आता मज दे देवा. ऐशे म्हणजे कसे? वारकऱ्याच्या नानीतला किडा कर. वा, हे किडे आहेत ना, हे आलेत ना, खरंच सांगू हे भाग्यवान आहेत. का? यांच्या डोक्यात किडाच नाही. ज्यांच्या डोक्यात किडा आहे ती आलेच नाही. असो लय किडा असो हे किडे भाग्यवान आहेत. इथं मेले तरी इथं महिनाभर रामायणाचं पारायण चाललंय. रोज कीर्तन, रोज नियमाचं भजन, रोज काकडा, रोज अन्नदान, हरिपाठ. हे वारकऱ्याचे रचक्कन यांच्या अंगावर पडतील ना महाराज. वा, वैष्णवाच्या नानेतला किडा व्हावं. वा, वैष्णवाचे नानी होईन किडा. का बरं? वैष्णव आंघोळ करतील तर ते आंघोळीचं पाणी आमच्यावर आहे. गंगा आली आम्हावरी, संत पावले साजेरी, तेथे करीन आंघोळी. उडे चरण रजधुळी, येते तीर्थावळी. पर्वकाळ सकळ फळ, पाप पळाले जळाले. भव दुःख दुरावले. तुका म्हणे धन्य झालो, संत सागरी नहालो किंवा मिळालो. असो वैष्णवाचे नानी, वारकऱ्याच्या नानीतला किडा कर. आईसे जन्म आता. आईसे आणखी कैसे? शेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी. इथं ध्वन्यार्थाने 2 जन्म येतं. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. शेवीन उच्चिष्ट म्हणण्यामध्ये त्यांच्या दारातलं उष्ट खाणारं कुत्र कर. वा, व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती, कारण घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून शेवीन उच्चिष्ट. शेवीन उच्चिष्ट म्हणजे त्यांच्याजवळ राहील, त्यांची सेवा करेल आणि त्यांचं उष्टावळी खाईल. हा एक सरळ अर्थ. दुसरा अर्थ की त्यांचं उष्ट खाणारं कुत्र कर. वा, हा एक ध्वनीत अर्थ. घेऊ वाटला तर घ्या, नाही तर सोडून द्या. काय घ्यावाचा? तुम्ही घेणार नाही हे मला चांगलं माहिती आहे म्हणा. जेवून जा, मग सोय आहे नंतर जेवायची. उष्ट खाणारं कुत्र कर. बर. लोळेन अंगणी, त्यांच्या अंगणात लोळत. बर. इथं अंगणात लोळणारा बैल कर, असा एक ध्वनीत अर्थ घ्यावा. कारण आईशे जन्म. आईशे म्हणजे कैसे? नानीतला किडा कर, उष्ट खाणारं कुत्र कर, लोळणारं गाढव कर, बैल कर. आईशे जन्म आता मज. घेऊ वाटलं तर घ्या, नाही तर तुम्ही घ्यावाच असा अपेक्षित नाही. त्यांचं उष्ट खाणारं कुत्र कर किंवा त्यांच्या उष्टावळीचा लाभ मला घडू दे. बर.
जेविले ते संत मागे उष्टावळी, त्यांची जी मागं उष्टावळी उरली ती उष्टावळी खाण्याचा योग माझ्या जीवनात आण. आळंदीमध्ये एक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आला. आळंदीत एक साधू असे होते, तुम्ही भरत महाराजालाही विचारा, जे आळंदीत राहिले त्यांना कोणालाही विचारा. एक साधू असे होते की कोणी विद्यार्थी आला तर त्याला त्याचा भाग कोण्या भागाचा आहे विचारायचं नाही, कोण्या जातीचं आहे ते विचारायचं नाही, बर कोण्या वयाचं आहे ते विचारायचं नाही, कोण्या अधिकाराचं आहे ते विचारायचं नाही. त्याला राहायला जागा द्यायची, शिकवायचं, त्याच्याकडून भजन करायचं. असं आळंदीत एकच महात्मा सद्गुरू जयराम महाराज भोसले. खरंच होते महाराज, वाटत मी जवळून पाहिलं ना. कोणी असो त्याला ते चौकशीच करीत नसायचे, फक्त शिकवायचा आणि चुकला का ते व्हायचा. मग हाणताना बी असा तसा हाणायचाच नाही. डिला हा बघा, 2 भजे खाल्ले तरी उपास मोडतो ना, मग किलोभरच खायचे काय असं ते. तसं हाणताना असं मागं पुढं आणायचं नाही. त्यांच्याकडे एक विद्यार्थी आला, लय एक अभंग पाठ करायला त्याला 1 महिना लागायचा, ध्यानातच राहत नसायचं. असा तो 12 महिन्याची किती अभंग पाठ करायचा? 10च, कारण 1 महिना कार्तिकी वारी जायचा आणि 1 आषाढी वारी जायचा. त्याच्यामुळं 10च अभंग पाठ करायचं. एक दिवस जयराम महाराजांनी त्याला खूप ठोकला आणि मग जयराम महाराजांनी त्याला काम सांगितलं, हे बघ, जयराम महाराजाची बहीण वडगावला राहायची, वडगाव रोडला, म्हणजे आपले बाळासाहेबाची आई, आपले बाळासाहेब शेवळे त्यांची आई. जा म्हणले तिथून माझा डबा घेऊन यायचा. तसे जयराम महाराज मधुकरी खायचे, पण आणलेला डबा विद्यार्थ्यांना किंवा काही ते खायचे, काही विद्यार्थ्याला खायला द्यायचे. मग त्याने आपलं रोज डबा घेऊन यायचा. जयराम महाराज जेवले का सकाळी आणायचा, नेऊन द्यायचा. जायचा 2 किलोमीटर, यायचं 2 किलोमीटर, परत संध्याकाळी जायचं 2 किलोमीटर. दररोज त्याला 8 किलोमीटरची सेवा लावली. पायी जायचं आणि पायी यायचा. पण त्याने एक नियम केला हो. सद्गुरू जयराम महाराज भोसले जेवले, जेवण झालं का तो डबा ते ताटबीट घ्यायचा, नळापाशी जायचा, हिसाळायचा, पिऊन घ्यायचा, टाकायचं नाही. साधूचं उच्चिष्ट आहे. जयराम महाराज फकीर होते महाराज. काय कोण जाणे महाराज, त्या उच्चिष्ट सेवनाने त्या बाळात अशी ताकद आली. 1 अभंग पाठ करायला त्याला 1 महिना लागायचा. त्याने अवघ्या 3 वर्षात तुकोबारायचा संपूर्ण गाथा पाठ केला महाराज. वा, त्याला माहिती शेवीन उच्चिष्ट. साधूच्या उष्टावळीमध्ये खूप ताकद आहे महाराज. शेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी, त्यांच्या अंगणात लोळल. वैष्णवाचे नानी होईन किडा, अशी त्यांची थोडीफार सेवा घडावी म्हणून आईशे जन्माता मज देई देवा, आवडी हे जीवा सर्व काळ, त्यांचे चरण रज येती अंगावरी, वंदिन ते शिरी जाईन मागे देवा. मला त्यांच्या मागं चालण्याची एक बुद्धी दे. मोठ्या माणसाच्या मागं चालत जा, पुढं नाही जात जा. बरेच लोक म्हणजे आमचे महाराज खूप छान कीर्तन करते पण त्यांना काही कळत नाही. असं तुला इतकं कळतं का? हां, त्यांच्या मागं चालण्याची मजा आहे ती पुढं चालण्यात नाही. मोठ्या माणसाच्या मागं चाला. काही माणसाला मोठ्या माणसाच्या मागं चालायला लय वाईट वाटत. त्याला वाटतं यांच्या मागं कवर चालायचं, आता आम्ही बी पुढं गेलो पाहिजे, मराठी पाऊल पडते पुढे. असं मग तू पुढंच हो, चांगलाच पुढं हो, म्हणजे तुझा पुढं निघून तुझी पुण्यतिथी करतो आम्ही मागं. मग असं नाही, मोठ्या माणसाच्या मागं चाललं पाहिजे महाराज. त्यांच्या मागं चालण्याची मजा. मागं चालल्यावर काय, अरे ते पुढं चालतील तर त्यांचे रजक्कन आपल्या अंगावर ओढते. अहो, नामदेवरायाच्या पाठीमागं देव चलत होत. नामयाचे पाठी चाले केशराज, लागावया रजचरणीचे. वा, मोठ्या माणसाच्या मागं चलत जावं, त्यांचे रजक्कन अंगावर ओढतात. वा, ही जुनी परत पद्धत अशी. आजूकही जुन्या बाया, मालक आणि बाई कधीच बरोबर चालणार नाही. मालक पुढं चालला तर बाई 200 फुटाने मागं चालणार. ही जुनी बाई आजही ओळखती. आणि आता गावगाव, आता शहरात तर तसं नाही, हातात हात घालून चलत येते बरोबर. गोमू सांगतीनं मी परवा एका जोडपेला विचार, हातात हात घालून चालले का तुम्ही, काय कारण काय? नाना मी विचारलं, त्यांनी मला उत्तर नाही खास दिलं. त्यांनी, महाराज लाईट आणि शिकलेली बायको कधी जाईन म्हणून हातात धरून ठेवली. उत्तर मात्र अचूक दिलं त्याने. असं या उत्तराचं मी समर्थन नाही करत. बर, त्यांच्या मागं चाला. बर, मागं चालल्यावर काय होईल? जाईन मागे, मी त्यांच्या मागे जाईल. हो, पण मागं चालल्याने काय होईल? त्यांचे चरण रज येती अंगावरी, ते पुढं चालतील. त्यांचे चरण रज अंगावर माझ्या येतील. वंदिन ते शिरी, त्यांचे चरण रज मी शिर मस्तकाला लावेल. आपल्या भारताचे पंतप्रधान होऊन गेले शीख समाजाचे, ज्ञानी जेल सिंग का काय बघा, शीख समाजाचे होते ते.
राष्ट्रपती राष्ट्रपती होते राष्ट्रपती होते ज्ञानी जयसिंग का काय. ते एकदा पंढरपूरला आले आणि वैकुंठवासी तुळशीदास महाराज नामदास हे चपला घालून बाहेर पडले होते आणि ते नेमकेच तिथं आले. मग कोणीतरी सांगितलं हे नामदेवरायाचे वंशज आहेत. चपला सकट पाया पडले महाराज. चप्पल सुद्धा काढू नका महाराज. वा. आणि शीख समाजाचा एक नेम आहे महाराज, गुरुद्वारामध्ये जर ते दर्शनाला गेले तर बाहेर निघताना खिशातला रुमाल काढते आणि जे तिथं दर्शनाला आले त्यांचे चपला पुसून ठेवते. त्यांच्यात चपला पुसायला नंबर येतं. आज तुम्ही नाही, उद्या यायचं. आज तुमचा नंबर नाही. हो मला आज पुसू द्या. नाही नाही तुमचा नंबरच नाही, आज उद्या या तुम्ही पुसायला. चपला पुसतात महाराज. म्हणजे ते संताच्या चरण रजावर किती प्रेम आहे महाराज त्यांचं. आमचं तर असं म्हणणं आहे कीर्तनाला आल्यावर तुम्ही वारकऱ्याच्या चपला पुसल्या नाही तरी चालेल, उचलून जरी नाही नेल्या तरी चालेल. ऐका लोक वाहनच उचलून नेतात महाराज. याला आदर्श घोटाळा बनवला. वंदे त्यांचे चरण रज येती अंगावरी. आपण जो कपाळाला गोपीचंदन लावतात ना, गोपिकांच्या शरीराचा उत्सर्ग जिथं झाला आहे गोपी तलावात, तिथून ते गोपीचंदन येतं. गोपीचंदन लावलं पाहिजे रोज. बरेच महाराज मंडळी फक्त चंदन लावतात, गोपीचंदन नाही लावत महाराज. गोपीचंदन लावलं पाहिजे. गोपीचंदन ओटी तुळशी गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हाला ते गोपिकांच्या पायाचे रजक्कन येतो लावले पाहिजे. कोणीतरी एक परराष्ट्रातला मनुष्य पंढरपूरला एकदा आला, थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकलंय. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पश्चिम दारातून बाहेर पडला का तिथं गोपीचंदन विकायला. त्याला ते जर आश्चर्य वाटलं. त्याने विकत घेतलं, 10 रुपये दिले आणि त्याने विचारलं याची एक्सपायरी डेट काय आहे. दुकानदारालाही हुशार होतं. ते म्हणलं याला एक्सपायरी डेट नाही, पण जो रोज नियमाने लावतो उघडून त्याची मात्र एक्सपायरी डेट लांबल्याशिवाय राहत नाही महाराज. वा. म्हणून रोज गोपीचंदन लावलं पाहिजे महाराज. ठसठशीत. आमचे एक चांगले कीर्तनकार एका गावी गेले आणि मग कीर्तन सुरुवात होण्याच्या अगोदर हातपाय बितपाय धुतले आणि गंधबिंद काढला आणि घरच्यांना म्हणले काड्याची पेटी द्या. काड्याची पेटी. तर घरमालक खूपच भाविक होते. त्यांना वाटलं बा नुसती काड्याची पेटी कशी द्यावं. मग त्याने सिगारेट सुद्धा दिली महाराज. त्यांना वाटलं बाळासाहेब नाही, खरंच दोन्ही बाळाचं 3 बाळासाहेब आहे तिथं. ते महाराजांनी काड्याची पेटी मागितली. आता काड्याची पेटी महाराज ज्या अर्थी मागतात त्या अर्थी त्यांना थोडं वाटलं बा मग ज्या आता महाराज लोकांना काड्याची पेटी संबंध येत नाही. ज्या अर्थी काड्याची पेटी मागतात त्या अर्थी महाराज जरा नादी घेत असं त्यांना वाटलं. आणि सांसारिक माणसं लई श्रद्धा हो, अतिश्रद्धा ठेवले. तसं मग नुसती काड्याची पेटी कशी द्यावं. मग त्याने आपल्या बिड्याचा एक कट्टल बी दिला. हो त्याला मी बिडी वाढणार नाही म्हणजे मग काडीची पेटी घाल पाहिजे, मला गंध लावायचा आहे. आणि मग त्यांनी काडीने गंधला. मोठे कीर्तनकार आहेत, काडीने गंध लावतात. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन त्यांनी तो कालचा प्रसंग हसू मला सांगितला. मला काडीने नाही हातानेच गंध लावला पाहिजे महाराज. वा. गोपीचंदन आपण मस्तकावर धारण केलं पाहिजे. त्यांचे चरणरज येती अंगावरी, वंदिन ते शिरी जाईन मागे. आळंदी पंढरीचा आमचा एक वारकरी सदाबुवाकडे ना त्याला रोज 2-4 किलो गंध लागतो महाराज. उघडणार माणूस दिसला का थापलाच बघा. गालावर कपाळावर सदाबुवाची टीम गण लावण्यावरूनच ओळखती महाराज. असं वंदिन ते शिरी जाईन मागे, तुका म्हणे येथे राहिला से भाव. इथंच माझ्या अंतकरणातला भाव राहिलाय. सकळ ही वाव जाणोनिया, ऐशे जन्म आता मज देये देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. बाळासाहेब महाराज म्हणा पहिलं चरण. सेविन उचिष्ट लोळन अंगणी, सेविन उचिष्ट लोळन अंगणी.
रखुमाई बोला पुंडलिकवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव धम्मा 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 विठोबा 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 शेवेन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज दे देवा आवडी हे जीवा सर्व काळ. आपली वेळ संपलेली आहे. 1-2-3 मिनिटं लक्ष द्या. रामानंद स्वामी, रामानंद स्वामीचे शिष्य आनंदानंद स्वामी, आनंदानंद स्वामीचे शिष्य पोहरीदास आणि पोहरीदासाचे 2 ब्राह्मण शिष्य अग्रजी आणि किलजी, दोघंही ब्राह्मण, अग्रजी महाराज आणि किलजी महाराज. हे अग्रजी महाराज यांचा गंगेच्या काठी मोठा आश्रम आणि मग ते खूप मोठं अन्नदान अमुक तमुक चालायचं. काय कोण जाणे, पण त्या भागात दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यावर खूप अन्न 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 करून माणसं मरू लागली. काय कोण जाणे, पण एक माऊली, असं एक लहान बाळ होतं, त्या बाळाला घेऊन गंगेच्या काठावर आली आणि गंगेच्याच काठावर त्या बाळाला सोडून आई निघून गेली. का बरं? बाळ 4 दिवस उपवाशी होतं. बाळाला अन्नच बी आईला देता आलं नाही. मग सोडून का गेली? आईला त्याचं दुःखच पाहावं ना, कारण आई बी 6 दिवस उपवाशी होती. आईलाही 6 दिवस अन्न भेटलं नाही, बाळाला 4 दिवस भेटलं नाही. बाळाचं दुःख आईला पाहावे नाही, असंच मरल आणि माझ्या डोळ्याने मरताना पाहण्यापेक्षा याला सोडून देऊ. गंगेच्या काठावर ठेवलं, आई निघून गेली. बाळ रडत बसलं. बाळाला वडील नव्हते, वडील वारले होते, पण आई होती. विधवा माऊली होती, विधवा माऊलीचं ते बाळ. अग्रजी महाराज गंगेला स्नानाला आले. शेवीनं उच्चिष्ट, ऐकण्यासारखं आहे. अग्रजी महाराज स्नानाला आले. त्यांचं हृदय पघळलं. पाहिलं ते जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. त्यांचं हृदय असं खळखळ खळखळ पाझरलं. लगेच त्या बाळाला उचललं, कडेवर घेतलं. बाळ, तुझ्या वडिलाचं काय नाव? म्हणे वडील वारले. आई, लहान बाळ होतं. आई मला इथं टाकून गेली. म्हणले का? ती 6 दिवस जेवली नाही, मी 4 दिवस जेवलो नाही, माझी भूक तिला पाहावे ना म्हणून सोडून दिली. तुला काय हवंय? भूक लागली, मला भाकर द्या. त्यांचं हृदय पघळलं. ते बाळाला घेऊन आले. आता त्या काळात थोडा जातीवाद कडक होता, कडकच होता. आश्रमात सगळे ब्राह्मण वैष्णव. मग पंगत बसली. म्हणले बाळाला बसवायचं. बाकीच्या ब्रह्मवृंदांनी ते ऐकलं नाही. म्हणले याला पंक्तीत घेता येणार नाही. उरलेली उष्टावळ असेल उच्चिष्ट त्या बाळाला वाढा, त्याला आपल्या पंक्तीला बसवता येणार नाही. आणि त्या ब्रह्मवृंदांनी त्या बाळाला बाहेर काढलं. मग सगळे जेवले आणि जेवल्यावर जेवढी काही उष्टावळी उरली असेल ती सगळी त्या बाळाला वाढली. बाळ पोटभर जेवलं. खूप आनंद झाला बाळाला. मग आश्रम खूप मोठा. हे लईच मोठा आश्रम आहे. मी पाहिला. इथं हरवलं तर 2 दिवस सापडायचं नाही माणूस. महाराज हा जनार्दन स्वामींचा आश्रम मोठा आश्रम होता. मग दारात कुटिया बांधली त्या बाळाला. बाळ इथंच राहत जा. आणि अग्रजी महाराज रोज त्याला स्नानाला घेऊन जायचे. स्नान घेऊन मागायचे. अग्रजी महाराजाची त्याची कुटी अशी जवळजवळच होती. मग अग्रजी महाराज कुटियात जायचे. त्या बाळाला दारात उभं करायचे. बाळ, तू दारात उभा राहा. का? मी ध्यान करतो. ध्यान चालू असताना कोणी कुटियाचं दार उघडून आत येईल, माझं ध्यान भग्न करील. कोणाला हे आत येऊ देऊ नको. कारण मी ध्यान करत असताना त्या अग्रजी महाराजांची एवढी सेवा होती, एवढा दयाभाव होता, एवढा परमार्थ उंचीला गेला होता. ध्यानाला बसले 15 मिनटं ध्यान लावलं का ध्यानात रोज द्वारकानाथ प्रगट व्हायचे. द्वारकाधीश भगवान त्यांना दर्शन द्यायचे. ओळगे 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 कृष्ण द्वारावती राव. वा.
द्वारकानाथ रोज येऊन त्या अग्रजी महाराजांना दर्शन द्यायचे ध्यानात आणि अदृश्य व्हायचे. असा त्यांचा रोजचा क्रम. ते बाळ कोणीच नव्हतं त्याला ते बाळ भ्यायचं. बाळ सर्वथा भय न धरी म्हणे न भाजी, आणि म्हणून त्या बाळाचं नाव पडलं नाभाजी. हे नाभाजी नाव त्यांनीच ठेवलं अग्रजी महाराजांनी. मग ते नाभाजी आणि अग्रजी रोज गंगेला स्नानाला जायचे. गंगेचं स्नान करून आले का अग्रजी महाराज कुटियात बसायचे. ते गुरु होते त्या नाभाजीचे, आणि ध्यान करत बसायचे. नाभाजी दारात उभे, आणि उभे असल्यावर मग आपल्या यांनी रोज 15 मिनटं ध्यान केलं का द्वारकानाथ प्रगट व्हायचे, दर्शन द्यायचे, थोडासा संवाद करायचे, निघून जायचे. रोज दररोज दर्शन. आपल्या ध्यानात नाही, स्वप्नातही नाही. आपल्या स्वप्नात आले तर भूत येतात, करते देऊन महाराज. त्यांना रोज ध्यानात द्वारकानाथ येऊन दर्शन द्यायचे. एक दिवस ते नाभाजी खूप मोठे झाले. रोजचा क्रम की ध्यान विसर्जन झालं का स्वयंपाक झालेला राहायचा. सगळे ब्रह्मवृंद वैष्णव जेवायचे, उरलेली उष्टावळी त्या नाभाजीला द्यायची. कोण्या जातीचा आहे बाळ, आपल्या पंक्तीला कसं घ्यावं. त्या काळात जातीवाद थोडा कडकच होता. रोज उष्टावळी ते बाळ खायचं. एक दिवस असा उजेडला महाराज, काय भाग्याचा उजेडला. दोघंही स्नानाला गेले. अग्रजी गुरु महाराज आणि नाभाजी शिष्य स्नान करून मागं आले. अग्रजी महाराज कुटियात बसले. नाभाजी दारात उभा राहा, मी द्वारकानाथाचं ध्यान करतो. द्वारकानाथाच्या दर्शनात मला कोणी व्यत्यय करील, कोणी कुटिया उघडील, दार ठोकील, काही गैरकाम, काही अमुक काम, तमुक काम घेऊन येईल. अजिबात ते माझ्या दृष्टीने गैरच आहे. भगवत दर्शनाला तो अडथळा आहे. कोणालाही कुटियात सोडू नको. जी महाराज जी. जुन्या काळात लोक जी म्हणायची. हाक जर मारली, अनिकेत जी असं, राजू जी, जी म्हणायचं. आता कोणी जी म्हणत नाही. हाका मारली, तुकाराम ओ, तू काय बोंगा मी काय काय ओ काय करतो, जी म्हणत जावं असं. ओम नमो जी आद्या. वा, ज्ञानोबाने पहिल्याच ओवीमध्ये या शब्दाला किती किंमत दिली. जी. कधीही मालकाने हाक मारली तर मालकीने जीच म्हणलं पाहिजे. हो, बापाने हाक मारली तर मुलाने जी म्हणलं पाहिजे, आईने हाक मारली तर जी म्हणलं पाहिजे. ही आपली संस्कृती. ही आपण नाही जपणार मग काय मंडळीतले भगवान जपतीन का? आपणच जपलं पाहिजे महाराज. मग जी महाराज, मग अग्रजी महाराज ध्यान करत बसले. 15 मिनटं ध्यान केलं का द्वारकानाथ प्रगट व्हायचे, दर्शन द्यायचे. पण आज 15 मिनटं झाले, द्वारकानाथ प्रगट झाले नाही. 20 मिनटं झाले, द्वारकानाथ येईनात. 25 मिनटं झाले, 30 मिनटं झाले, पाऊण तास झाला. जीव कासावीत झाला भगवत दर्शनासाठी. दे डोळे भेटी न धरी संकोच, न घाली काही वेच तुझवरी द्वारकानाथा. वेळ का सखया कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. पाऊण तास भगवत दर्शनाला विलंब झाल्यामुळं खूप तळमळले. आज काय घडलंय असं? द्वारकानाथ का दर्शन? गुरुजींची तळमळ आत चालू आहे, कुटिया लावलेली. आत काय चाललंय बाहेरच्या कोणालाच माहित नाही, पण नाभाजीला मात्र कळालं. बाहेर राहून, बाहेरून नाभाजी बाहेरूनच आवाज दिला, गुरुजी आणखीन 15 मिनटं ध्यान करा. कारण तुम्ही ज्या द्वारकानाथाचं ध्यान करताय ते द्वारकेतच नाहीत, तर येतील कसे? ते सध्या एका सौदागराचं जहाज समुद्रात बुडतंय, आणि तो मोठा व्यापारी आहे. पण बुडता बुडता त्याने नवस केला, द्वारकानाथा हे जर जहाज वाचलं तर या जहाजाचा उत्पन्नाचा 4था हिस्सा मी अग्रजी महाराजाला अन्नदान करण्यासाठी देईल. ते कोणालाही दिन दुबळ्याला अन्नदान देतात. मी अन्नदान करण्यासाठी देईल, फक्त माझं एवढं जहाज वाचवा. तुमच्याच कामासाठी द्वारकानाथ जहाज काढायला गेलेत. फक्त 15 मिनटं ध्यान करा, 15 मिनिटांनी ते येतील, तुम्हाला दर्शन देतील. फक्त 15 मिनटं करा, ध्यान करा. आणि तुम्ही म्हणाल ह्या नाभाजीला काय कळत आहे, तर ते आल्यानंतर ते सगळे भिजलेले दिसतील तुम्हाला. आणि माझी विनंती की तुम्ही त्याचा पितांबर भगवंताचा पिळून पाहून पाणी प्या. खारट पाणी लागल, खोटं असलं तर परीक्षा घेऊन पहा. नाभाजी बोलले बाहेरून. आत काय घडलंय हे बाहेरच्या कोणाला माहीत नव्हतं, पण नाभाजी बोलले. वा, अग्रजी म्हणले मी जातीचा ब्राह्मण, हे रांडवबाईचा मुलगा, याला काय माहिती द्वारकानाथ कुठे गेले. बरं पाहूच म्हणले. ह्या बाळाने सांगितलं ते खरं आहे का खोटे पाहायचंच म्हणले. आणि 15 मिनटं परत ध्यान केलं. पाहता काय, अहो ते नाभाजी बोलले तसंच झालं. द्वारकानाथ प्रगट झाले. द्वारकानाथ भगवान की. साक्षात द्वारकानाथ प्रगट झाले. ओले चिंब झालेले अंगावून सगळं पाणी गळत आहे. भगवंताचं दर्शन घेतलं. द्वारकानाथा दररोज 15 मिनटात प्रगट होऊन दर्शन देता, आज का उशीर लावला? अरे नाभाजी डोकर आपलं अग्रजी डोकर हाठाला एक भक्त आहे, तुझ्याच आश्रमाचा भक्त आहे. त्याचा एक सौदागर येतो.
ते ओळखतो, तुम्ही त्यांना ओळखताय. तर त्याचं एक जहाज पडत होतं समुद्रात आणि त्याने मला प्रार्थना केल्या. तर समुद्राच्या काठावरच द्वारका असल्यामुळं मी नाही जायचं, मग जायचं कोणी महाराज? म्हणून मी गेलो. त्याचं जहाज काढायला वेळ लागला जरा. त्याचं जहाज आता वादळातून सुखरूप बाहेर पडले. मी ओला चिंबा झाले, खोटं वाटत हात कर पुढं आणि पितांबर पिळलं, खारट पाणी घेतलं आणि मग जाऊ का आता, दर्शन दिलं, निघून गेले द्वारकानाथ निघून गेले. पण अग्रजीला लय ठोका बसला. मी ब्राह्मण असून द्वारकानाथ कुठं गेले मला माहीत नाही. हे रांडवबाईचा मुलगा, ह्या मुलाला आम्ही पंक्तीत सुद्धा जेवायला बसून दिले, उष्टावळी खाऊ घालतो त्याला, याला कसं कळालं म्हणले द्वारकानाथ कुठं गेले? आणि मला आत काय चाललं हे कुटियाच्या बाहेर याला कसं कळालं? कुटिया तर बंदिस्त आहे. कुटिया उघडली. गुरुजीनेच शिष्याला साष्टांग दंडवत घातला. शिष्यात इच्छेत पराजयम. वा, असे काही शिष्य असतात महाराज. पुत्राच्या विजय पिता सुखा. अहो गुरुजी काय करताय? तिथं पायावर लोळायला लागले, रडायला लागले नाभाजी. अहो गुरुजी तुम्ही माझं दर्शन घेत तर मला गती काय भेटेल? आणि मग बाळात जवळ बसवलं. बाळ, द्वारकानाथ कुठं गेले हे तुला कळालं कसं? अशी कोणती साधना केली की देव कुठं जातोय आणि कुठून येतोय हे तुला, मी ब्राह्मण जातीचा समाजाचा असून मला कळालं नाही? तुला तू अशी साधना कोणती केली सांग. आणि मग त्या नाभाजीने पायावर मस्तक ठेवलं, गुडघे टेकले, हात जोडून बसले. महाराज काहीच साधना केली नाही. तुमच्या आश्रमात जे हे वैष्णव जेवतात ना, यांची तुम्ही जी उष्टावळी मला खायला देतात त्याचीच ही ताकद आहे की त्रैलोक्यात काय घडतंय मी आज इथं सांगू शकतो. म्हणजे ही फक्त त्या संतांच्या उच्चिष्ट प्रसादाचा लाभ. आणि मग मात्र अग्रजी महाराजांनी नाभाजीच्या डोक्यावर हात ठेवला. बाळ, आता मी सांगतो ते करशील का? म्हणले काय? जेवढे वैष्णव झाले त्या भारतवर्षामध्ये त्यांची चरित्र सगळ्या समाजाला माहिती नाही. जर तुला या संतांच्या उच्चिष्ट प्रसादाने ही ताकद आली असेल की भूत भविष्य वर्तमान काळात काय घडलंय हे सगळं कळतंय ना, तर तुझ्या मस्तकावर मी हात ठेवतो. गुरुची तुला आज्ञा आहे, भारतवर्षामध्ये जेवढे संत झाले या सगळ्या संतांची तू चरित्र लिहून काढ. आणि मग नाभाजी महाराजाच्या हातात लेखणी दिली गुरुजींनी आणि जे चरित्र लिहिले त्या ग्रंथाचं नाव आहे भक्तमाल. भक्तांची माळाच ओवली महाराज. काय चरित्र आहेत आपल्या ज्ञानोबराचं चरित्र आहे बघ त्याच्यात. सेना महाराजाचं आहे, तुकोबरायचं चरित्र आहे, आपल्या नामदेवरायचं चरित्र आहे, नाथरायांचं चरित्र आहे. कलियुगातले, कृतयुगातले, त्रेतायुगातले जे संत तुम्हाला माहीत. आज माहितीचं तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे. पप्याच्याही कुठं गेली तर पप्याच्या बापाला कळत आहे महाराज. वा, आणि पप्याचा बाप कुठं बघतो हे पप्याच्या आईनं कळत आहे महाराज. असो एवढं तंत्रज्ञान माहितीचं प्रकाशित असून सुद्धा आपल्याला माहीत नाही. पण त्याच्यात मात्र त्यांनी सगळ्या संतांचे चरित्र उल्लेख केला. खूप गोड चरित्र. तुम्ही वृंदावनला कोण कोण गेले हात वर करा बरं. काशीला, वृंदावनला. मग हा ग्रंथ तिकडं भेटतो. कोणी कोणी तो ग्रंथ आणला हात वर करा बरं. अरे बाबाजीने आणला, जरा बाबाजीसाठी टाळ्या वाजा. ते खूपच वैष्णवच आहेत. बाकीच्यांनी का नाही आणला? तुम्ही आणलं काय तिथून? मग बायाने आणल्या बांगड्या, तुम्ही आणल्या घोंगड्या. एकदा घ्या बरं का हा ग्रंथ. तसा ऑनलाईन बी मागवता येतो बरं का. खूपच छान आहे. 4 भाग आहेत त्याचे. खूप छान आहे. काय चरित्र लिहिलेत मा, वाचत राहावं. काय इतिहास लिहिलाय अग्रजी महाराजांनी. ही कथा भक्त लीलामृतात महिपती महाराजांनी पहिल्याच अध्यायात लिहिलेली. खूप गोड. आणि त्या नाभाजींच्याच आधारे महिपती महाराजांनी चरित्र लिहिले. खूप छान. आता आपल्या एक अभंग आहे बघा, पवित्रते कुळ पावन तो देश. याच्यात वैश्य तुलाधार नावाचे संत झाले. गोरा तो कुंभार, कुंभारात गोरा कुंभार. धागा हा चांभार रोहिदास. 2 सार्थ गाथे आहेत महाराष्ट्रात प्रसिद्ध. दोन्ही गाथ्यामध्ये धागा शब्दाचा अर्थ दोरा घेतलाय. दोऱ्याने जोडे शिवणारा रोहिदास चांभार होता. पण धागो चांभार वैष्णव जाण. एक धागा नावाचे चर्मकार घराण्यामध्ये एक मोठे वैष्णव होऊन गेले. म्हणजे वैष्णवाची गणना आपण द्वाऱ्यात केली. हा आपला प्रगती आपली महाराज. आता काय करावं? इतकं बारीक निरीक लिहिले त्यांनी महाराज. धागा हा चांभार रोहिदास, धागा हा चांभार रोहिदास हा चांभार असा अन्वय त्याचा. चर्मकार घराण्यात 2 संत झाले, धागा महाराज आणि रोहिदास महाराज. तुकोबरायांनी ज्यांचं नाव घेतलं त्यांचा आपल्याला उल्लेख सुद्धा सापडत नाही. मला हेच सांगायचं आहे, दुर्मिळ संतांची चरित्र त्यांनी लिहिली. साधन काय वापरलं? शेवेन उच्चिष्ट, लोळेन अंगणी. मग तुम्ही म्हणाल महाराज
आता पंगत झाल्यावर ही सगळी महाराज मंडळी जेवल्यावर आम्ही खायचं का त्यांचं उच्चिष्ट. वैकुंठवासी नामदेव महाराज, नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे, आता त्या लायकीचं बुवा राहिलं नाही. आता त्यांचं उष्ट का, त्या लायकीचं बुवा राहिलं नाही. मग ह्या अभंग कालबाह्य धरायचा का? मग शेवीन उच्चिष्ट ही साधनच संपली का? आहे ना. तुम्हाला ज्ञानोबरायचं उच्चिष्ट भेटल अशी व्यवस्था आहे, तुकोबरायचं उच्चिष्ट भेटल अशी व्यवस्था आहे, नामदेवरायचं उच्चिष्ट भेटल अशी व्यवस्था आहे, नाथरायांचं उच्चिष्ट भेटल अशी व्यवस्था आहे. कोणी केली? गुरुवर्य तात्यांनीच केली. म्हणून तात्यांनी ज्ञानोबरायचं उच्चिष्ट ज्ञानेश्वरी ग्रंथ छापला. ज्ञानेश्वरी हे माऊलीचं उच्चिष्ट आहे. ज्याला माऊलीचं उष्टावळी खायची ना त्याने रोज 2 शेवाव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याच पाहिजे महाराज. वा. तुकोबरायचं उच्चिष्ट म्हणजे तुकोबरायची गाथा आहे. रोज 200 अभंग. आमचे श्रीगुरु विठ्ठल महाराज घुले होते, ते माझे पोरो मी एका वर्षात सकल संत वाङ्मयाचं पारायण करतो. हा बुवा, सगळे ग्रंथ वाचून काढायचे ना. निवृत्तीनाथांपासून निळोबरायपर्यंत मी बुवांसारखं व्यासंगी जीवनच नाही पाहिलं. ते म्हणजे रोजची ज्ञानेश्वरी गाथेचा तो रोजचा नेहमी ज्ञानेश्वरी भागवत गाथा तिन्हीचा, पण इतर संत वाङ्मय ते संपूर्ण वाचून काढायचे. बुवा चातुर्मासात भावार्थ रामायण, नवरात्रात रुक्मिणी स्वयंवर, त्यांचे ते आम्हाला ठेपे माहिती होते कधी काय वाचायचे. मला हेच सांगायचं आहे, त्यांची उष्टावळी म्हणजे त्यांची हे वचन आहे. काय कोण जाणे आमच्या गुरुवर्य तात्यांनी हे जे संत वाङ्मय प्रकाशन मंडळ काढलं, याच्यातून आत्तापर्यंत लाखो ज्ञानेश्वरी समाजापर्यंत पोहोच केले बरं का. लाखोनी. हा चॅलेंज आहे महाराज. तात्यांनी इतका ज्ञानेश्वरीचा प्रचार कोणीच नाही केला महाराज. लाखोनी गाथे छापले महाराज. आता नामदेवरायांचं वाङ्मय, निळोबरायांचा गाथा, खूप वाङ्मय छापून समाजापर्यंत निर्दुष्ट ज्ञान जावं हीच पवित्र हेतू आमच्या गुरुवर्य महाराजांचा. आणि त्याच्यातूनच मग या उपासना पारायणाची संकल्पना. मग प्रत्येक क्षेत्रात 12 ज्योतिर्लिंगाची पारायणं, असे मला वाटते पुऱ्या त्यांची बी पारायणं झाले ना, सप्तपुऱ्या त्यांची पारायणं हां चालू आहेत का? प्रत्येक पुरीच्या ठिकाणी. पुरी म्हणजे आपली तळीते ती पुरी नाही, सप्तपुऱ्या ज्या आहेत, काशी, अवंतिका, काय अमुक तमुक, तिथंही पारायणं. असं फक्त संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार. शेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईन किडा, आईशे जन्म आता मज दे देवा, आवडी हे जेव्हा सर्व काळ. पांडुरंगाला एकच मागायचं. या अभंगात जसं तुकोबरायाने भगवंताजवळ मागितलंय, तीही आपणही मागू. गुरुवर्य तात्यांसारख्या मंडळीत साधू संतांची सेवा आपल्याला घडण्यासाठी देवाने कोणताही जन्म द्यावा. वैद्य बाबाचं एक वाक्य सांगतो, सेवा सोडतो. घोडा व्हावा पण माऊलीच्या रिंगणातला व्हावा, आणि बैल व्हावा पण माऊलीच्या पालखीचा व्हावा. वैद्य गुरुजी म्हणायचे आमचे महाराज. खूप श्रद्धा. वा. आणि बघ असं आईशे जन्म आता मज दे देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ताळी वाजवा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. गुरुवर्य तात्यांची सेवा पंढरपूरच्या उत्सवात होती. आणि मग तात्यांना म्हणलं यावं लागेल. गुरुवर्य महाराज म्हणले, ज्ञानोबा अरे आता प्रवास सहन होत नाही, आता मला दुखणं बी आहे. मग मी म्हटलं आम्ही तुम्हाला हेलिकॉप्टरची सोय करतो. त्यांचे एक शिष्य आहे तिथं, प्रवीण शेठ वाघ. प्रवीण शेठला म्हणलं तात्यांना आपण ते प्रवीण शेठ असा दिलदार माणूस आहे, त्याला एक हेलिकॉप्टर नाही 2 हेलिकॉप्टर देऊ म्हणले. इकडून जायला एक, तिकडून यायला एक. पण गुरुवर्य तात्या म्हणले एका कीर्तनासाठी जर एवढा खर्च पडत असेल त्यापेक्षा ते कीर्तनाला नाही गेलेलं बरं. अशी माणसं आहेत. नाही तर आज एखादा म्हणला बरं असं का, चला 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 चला. ही भावना खूप मोठी आदर्श आहे. तात्यांजवळची काही नाशिक भागातले आमचे सागर महाराज असतील, आमचे कृष्णा महाराज असतील, आपले प्रवीण शेठ असतील, ही खूप खूप निष्ठेने सेवा करतात महाराजांची. अतिशय आनंदाने सेवा करतात. सर्व भाविकांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. झालेल्या चिंतन सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. बोला 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 बोला. भजन करा.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुका म्हणे तेरा इलास भाव बोला तुका म्हणे येथे राहिला से भाव राहिला से भाव तुका म्हणे तेरा इलास तुका म्हणे येथे राहिला से भाव राहिला से भाव सागर आहेत सागर दौंड सागर दिंडी आहे ना आणि 3 बाळासाहेब आहेत बाळासाहेब काकड बाळासाहेब गतीर बाळासाहेब शिंदे वा
हा घडी बी आणि ती घडी बी असो चिंतन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय